हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 2 जून, आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती आणि काल आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलं, कालच सांगितलं होतं की मार्केट आज एक वन साईडला मोठी मोमेंट देणार आहे आणि आज तसंच घडलेलं आहे. मार्केटने मित्रांनो निफ्टी सकाळी गॅप डाऊननी पडला, त्यानंतर मार्केटने जो एक सपोर्ट रेजिस्टन्स बनवला, मार्केट एक चॅनेलमध्ये ट्रेड करत होतं. त्यानंतर दुपारनंतर जवळजवळ 12:30 पावणे 1च्या दरम्यान निफ्टीमध्ये अशी एक मुवमेंट आली, शॉर्ट कवरिंग आली मित्रांनो, हायवर हाय तोडत प्राईस वरती गेली. याचं रिझन काय आहे त्याच्यावरती पण मित्रांनो आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला ट्रेड कुठं मिळाला हे पण आपण आज जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनलवर जर नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया आणि आजच्या मार्केटबद्दल आपण चर्चा करूया की आज मार्केटमध्ये एवढी मुवमेंट का आली. तर मित्रांनो, स्क्रीनवरती आपण निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे हा. 15 मिनिटची टाईम फ्रेम आपण लावलेली आहे. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये मी नादारया वेस्टर्न एनवलप या स्ट्रॅटर्जीवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. हा आपण इंडिकेटर लावलेला आहे या ठिकाणी. ज्यावेळेस प्राईस लोअर बँडला टच करते आणि या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट घेते, त्यानंतर प्राईस जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक करते जवळचा, त्यावेळेस आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि समजा मित्रांनो प्राईस जर अप्पर बँडला असेल तर या ठिकाणी जर रेजिस्टन्स घेतलं तर आपल्याला इथं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळते. बरोबर मित्रांनो, लोअर बँडला सकाळी प्राईस टच झाली, प्राईस वरती आली. प्राईसनी हा एक रेजिस्टन्स बनवलेला आहे 53,357, तो ब्रेक केला. प्राईस पुन्हा थोडीशी खाली आली आणि मित्रांनो 12:30 बरोबर एक मोठी ग्रीन कॅन्डल झाली. याच कॅन्डलला मित्रांनो आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन बाय करायचा होता. कारण की मित्रांनो याचं रिझन मी तुम्हाला सांगत आहे की ऑप्शन्स चेनमध्ये जर आपण गेला आजच्या, तर PCR पुट कॉल रेशो मित्रांनो 1.30 1.35 होता. ज्यावेळेस पुट कॉल रेशो हा 1.20च्या वरती असतो तेव्हा मार्केट ओव्हरसोल्ड झालेलं असतं. याचाच अर्थ मित्रांनो, मार्केट तुम्ही जर पाहिलं असेल मागील 4-5 दिवस खूप पडलेला आहे. त्यामुळं पुट कॉल रेशो हा PCR आपला 1.30च्या वरती गेला होता. ज्यावेळेस मार्केट ओव्हरसोल्ड होतं त्यावेळेस मित्रांनो आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळत असते. आणि ज्यावेळेस पुट कॉल रेशो 0.5 to 0.7 पर्यंत असतो त्यावेळेस मार्केट ओव्हरबॉट झालेलं असतं, खूप वाढलेलं असतं. अशा वेळेस आपल्याला मित्रांनो सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळते. तर या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर मार्केट ओव्हरसोल्ड झालेलं होतं आणि बरोबर आपल्या इंडिकेटरप्रमाणे पण मित्रांनो या ठिकाणी प्राईजनी सपोर्ट घेतलेला आहे आणि आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मार्केट जबरदस्त अपसाईडला वर गेलेलं आहे. तर स्क्रीनवरती आपण जर पाहिलं मित्रांनो, 12:30 वाजता आपल्याला 23,200च्या इन द मनी कॉल ऑप्शनमध्ये 140च्या तिथं मित्रांनो 146च्या इथं आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती आणि प्राईस 360 पर्यंत गेली. डबलपेक्षा जास्त प्राईस वाढलेली आहे. का वाढली? कारण की आज वीकली एक्सपायरी होती. वीकली एक्सपायरीमध्ये अशी जर तुम्हाला ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी मिळते त्यावेळेस प्राईस डबल टिबल होत असते एकाच दिवसामध्ये. आपण हे बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला 12:30 वाजता जबरदस्त ट्रेड मिळालेला आहे. त्याच्या आधी मित्रांनो तुम्ही जर सकाळी पाहिलं असेल तर या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल गॅप डाऊननी पडून तयार झाली होती. प्राईस याच रेंजमध्ये ट्रेड करत होती, पुन्हा प्राईस वर जात होती, खाली येत होती, सपोर्ट घेत होती, पुन्हा प्राईस वर जात होती, सपोर्ट घेत होती. ज्यावेळेस 12:30 वाजता मित्रांनो एक मुवमेंट आली मार्केटमध्ये खाली, जर आपण पाहिलं तर मित्रांनो व्हॉल्यूम पण आपल्याला सपोर्ट करत आहे. ॲव्हरेज व्हॉल्यूमच्या वर व्हॉल्यूम ट्रेड करत होता आणि एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित होती, त्याचप्रमाणे घडलेलं आहे. आणि PCR पण आपल्याला सपोर्ट करत होता. आणि शिवाय मित्रांनो आपलं इंडिकेटर पण आपल्याला सांगत होतं की मार्केट आता अपसाईडला जाण्याचे चान्सेस जास्त आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर असं लक्ष ठेवून जर ट्रेड घेतला तर आपल्याला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळून आपण त्यातून एक चांगलं प्रॉफिट जनरेट करू शकतो. तर मित्रांनो आजच्या मार्केटबद्दल झालं. तर आता उद्या आपल्याला कशा पद्धतीने निफ्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायची, आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करायचं की जेणेकरून उद्या पण आपल्याला एक चांगलं प्रॉफिट झालं पाहिजे. चला तर मित्रांनो उद्याच्या मार्केटबद्दल आपण डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूयात.
मार्केट मित्रांनो पाहिलं तर आता हायच्या तिथंच बंद झालेलं आहे. निफ्टीची मित्रांनो आता पोझिशनली 24,000 मित्रांनो हे टार्गेट तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. ज्या अर्थीने निफ्टीने गॅप डाऊन पडून आज डे हाय जो ब्रेक केलेला आहे आणि हायच्या तिथं मार्केट आज बंद झालेलं आहे. मार्केटमध्ये बुलिश स्ट्रेंथ आलेली आहे. 4-5 दिवसाच्या डाऊनफॉलनंतर आज त्या डाऊनफॉलला ब्रेक लागलेला आहे आणि मार्केटने मित्रांनो एक चांगली आज उसळी दिलेली आहे. मार्केट आज तेजीमध्ये गेलेलं आहे आणि हेच मित्रांनो कंटिन्यू राहिलं तर 24,000 पर्यंत टार्गेट आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो आजचे आपण उद्यासाठी निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स आधी आपण ड्रॉ करूयात. स्क्रीनवरती मित्रांनो ऑलरेडी आपण काही लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. प्राईस आता 23,483ला बंद झालेली आहे. मित्रांनो आजचा डे आहे 23,536. हा एक आपल्याला रेजिस्टन्सचं काम करणार आहे उद्या. या लेवलला जर मित्रांनो उद्या ब्रेक केला तर निफ्टीला नेक्स्ट रेजिस्टन्स मित्रांनो 23,619 असणार आहे आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 23,700 पर्यंत प्राईस उद्या आपल्याला पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी सुद्धा मित्रांनो रेजिस्टन्स आपल्याला आहे आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 23,850 असं मित्रांनो स्टेप बाय स्टेप निफ्टी वर जाऊ शकतो आणि फायनली मित्रांनो 24,000 पर्यंत निफ्टीचं मोठं टार्गेट आहे येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये. अशा पद्धतीने निफ्टी 24,000 पर्यंत जाऊन तिथून मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस दिसत आहेत. परंतु आजच्या मार्केटवरनं मित्रांनो अजून 500 पॉईंट मार्केट वर जाण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत. तर मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं मग मित्रांनो निफ्टी उद्या आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो तर आपल्याला त्याच्यावरती आता डिस्कशन करायचं आहे. ट्रॅप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या ट्रॅपपासूनच आपल्याला वाचायचं आहे. समजा मित्रांनो मार्केट थोडंसं गॅप डाऊननी पडले 23,489 याच्या जर खाली मित्रांनो मार्केट ओपन झाले तर मित्रांनो 23,490 हा एक रेजिस्टन्स आहे. प्राईस हा रेजिस्टन्स ब्रेक करेल ते त्याच ठिकाणी मित्रांनो ट्रेड करू शकतील. पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल. रिटेस्ट केले तर समजायचं की मित्रांनो मार्केटमध्ये थोडासा डाऊनफॉल आज आपल्याला पाहायला मिळेल उद्या. याच्याच वरती असेल आणि सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला छोटीशी मिळेल या ठिकाणी पाहायला. पहिलं टार्गेट मित्रांनो 23,360 पाहायला मिळेल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर प्राईस मित्रांनो डायरेक्ट आजचा डे लो जो आहे या ठिकाणी सपोर्ट आहे 23,267 पर्यंत प्राईस खाली यायला बसलेली आहे. परंतु मित्रांनो जर मार्केटचं स्ट्रक्चर पाहिलं तर मार्केट या लेवलवरनं पण बाउन्स बॅक पुन्हा होऊ शकते. फक्त मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक करेल प्राईजने मित्रांनो रिटेस्ट केले पाहिजे आणि प्राईस वर आली पाहिजे रिटेस्ट करून. त्याच वेळेस आपल्याला मित्रांनो बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे आणि त्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे आणि आपल्याला मित्रांनो अशा वरचे स्टेप बाय स्टेप हे टार्गेट निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो डाऊन साईडला जर निफ्टी जर आला तर आपल्याला 23,360 हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर 23,317 आहे आणि 23,267 या लेवल्स खूप महत्त्वाचे आहेत. याच लेवलवरनं प्राईस पुन्हा बाउन्स बॅक नक्कीच होणार आहे आणि जर मित्रांनो मार्केट गॅप डाऊननीच पडले तर या लेवलला खूप महत्त्व आहे 23,267 या लेवलवरनं मित्रांनो पुन्हा बाउन्स बॅक करून प्राईस 24,000 पर्यंत जाण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. कारण की मार्केट आता खूप पडलेलं आहे. मार्केट पुन्हा एकदम वरच्या दिशेला जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो आजचं मार्केट 23,483ला क्लोज झालेलं आहे. तर आपल्याला उद्यासाठी कोणते ऑप्शन्स निवडले पाहिजे तर 200 पॉईंट खालचा मित्रांनो आपण ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे. 23,100चा आपण ऑप्शन या ठिकाणी ॲड करूया कॉल ऑप्शन आणि 23,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत. 200 पॉईंट वरचा आणि खालचा काय घ्यायचा की जेणेकरून आपल्याला त्या ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त मुवमेंट आपल्याला कॅच करता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट त्यातून आपल्याला घेता येईल. तर स्क्रीनवरती आपण आधी निफ्टीचा कॉल ऑप्शन लावूया 23,200चा 23,300चा लावूया.
मित्रांनो 9 जूनच्या विकली एक्सपायरीचं आपल्याला आता ॲड करायचं आहे. त्याची सर्वप्रथम मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊया. तर आपण सुरुवातीला मित्रांनो 23,300च्या कॉल ऑप्शनबद्दल डिस्कशन करूया. याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. पहिला आपण डेलोची इथे एक लाईन टाकलेली आहे मित्रांनो. त्यानंतर DIची इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर प्राईजने कुठं सपोर्ट घेतलेला आहे, या ठिकाणी एक स्विंग लो बनवलेला आहे, बरोबर प्राईजने तिथंच सपोर्ट घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स टाकले आणि जर मित्रांनो 395 ही लेवल जर ब्रेक केली तर प्राईस 576 पर्यंत वरती जाऊ शकते. तर आपण मित्रांनो याचे सपोर्ट रेजिस्टन्स टाकलेले आहेत. 361ला तर हा ऑप्शन मित्रांनो बंद झालेला आहे. याला पहिला रेजिस्टन्स 395 आहे. या लेवलला जर ब्रेक केलं मित्रांनो उद्या प्राईस रिटेस्ट करून जर वर आली तर आपल्याला बिंदास या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. कारण मार्केटचं मित्रांनो ओव्हरऑल स्ट्रक्चर अपसाईडलाच आहे. याच्याच खाली आपले स्टॉप लॉस राहणार आहे आणि आपल्याला हे मोठं टार्गेट उद्या पाहायला मिळेल 576. मार्केट मित्रांनो जर खाली आले, हा ऑप्शन जर खाली आला तर 305 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. या लेवलला पण मित्रांनो प्राईस सपोर्ट घेऊन एक चांगली बुलिश कॅन्डल या ठिकाणी जर तयार झाली तर या कॅन्डलला सुद्धा आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. ज्या वेळेस कॉल ऑप्शन मित्रांनो सपोर्ट घेईल त्यावेळेस आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला बाईंगच करायचं आहे. कारण की मार्केटचा ट्रेंड ओव्हरऑल आता चेंज झालेला आहे. आपल्याला फक्त बाय करायचं आहे. तर मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर बाय मिळाला तर 395 आपले टार्गेट असेल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर पुन्हा 576 पर्यंत प्राईस वर जाऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर ऑप्शन मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो. समजा ऑप्शनने मित्रांनो हा सपोर्ट ब्रेक केला, एक रेड कॅन्डल झाली, प्राईस पुन्हा मित्रांनो वरती येईल, याच ठिकाणी ट्रेड करेल, रिटेस्ट करेल मित्रांनो, पण अजून खाली पडणार नाही. जर तसं घडलं मित्रांनो तर प्राईस काय करेल, रिव्हर्स फिरेल, वरती जाईल, हा रेजिस्टन्स ब्रेक करेल आणि पुन्हा मित्रांनो या ठिकाणी रिटेस्ट करून एक बुलिश कॅन्डल तयार होईल. समजून जायचं की मित्रांनो सेलर्सला या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे आणि मार्केट पुन्हा आता अपसाईडला बाउन्स बॅक करणार आहे. तर इथं मित्रांनो जोरदार मुवमेंट होत असते. ज्यावेळेस प्राईस ट्रॅप करून रिव्हर्स फिरत असते त्यावेळेस जोरदार मुवमेंट वरच्या साईडला होत असते. याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो पुन्हा तेच टार्गेट आपल्याला 395 आणि 576 असे दोन टार्गेट आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो अशा ट्रॅपपासून आपल्याला वाचायचं आहे. ज्या वेळेस प्राईस सपोर्ट घेईल आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आणि ज्या वेळेस प्राईस रेजिस्टन्स घेईल त्यावेळेस आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. तर मित्रांनो हे झाले कॉल ऑप्शनचे. आता पुट ऑप्शनचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. 23,700चा मित्रांनो आपण पुट ऑप्शन लावलेला आहे. सर्वप्रथम मित्रांनो डे हायला याचा एक लाईन टाकूया. हे आपल्याला रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर डे लो मित्रांनो आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. त्यानंतर प्राईजने कुठं सपोर्ट रेजिस्टन्स घेतले तिथे एक आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. प्राईज आता 239ला बंद झालेली आहे. आजचा डे लो मित्रांनो 214 हा आपल्याला उद्या सपोर्टचं काम करणार आहे. हा सपोर्ट जर उद्या ब्रेक केला, प्राईस रिटेस्ट केले, प्राईस जर खाली गेली तर समजायचं की पुट ऑप्शन अजून पडणार आहे. जे ऑप्शन रायटर असतील यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी राहील. याच्याचवरती छोटासा स्टॉप लॉस असेल आणि प्राईस मित्रांनो खाली पडताना दिसेल. 163 पर्यंत खाली येऊ शकते. ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर मित्रांनो प्राईस अजून डाऊन साईडला जाऊ शकते. ज्या अर्थी मित्रांनो पुट साईडला जर डाऊन ट्रेंड असेल याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला कॉल ऑप्शनमध्ये तेजी पाहायला मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. आणि पुट ऑप्शन मित्रांनो आपल्या ट्रॅप कुठं करू शकतो. समजा प्राईस मित्रांनो वरती आली 296 हा त्याला रेजिस्टन्स आहे. प्राईस हा रेजिस्टन्स ब्रेक करेल, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून खाली येईल. समजायचं की मित्रांनो आपल्याला बायर्सला ट्रॅप केलेले पुट बायर्सला
आणि प्राईस पुन्हा मित्रांनो इथं खाली पडताना तुम्हाला दिसेल. आणि जे ऑप्शन रायटर आहेत ते या ठिकाणी शॉर्टची पोझिशन घेतील आणि याच्याच वरती स्टॉप लॉस लावतील. तुम्हाला 214 आणि 163 असे टार्गेट पाहायला मिळेल. ज्या अर्थी मित्रांनो पुट खाली येतोय त्याच अर्थी मित्रांनो कॉल साईडला आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला बाय करायचं आहे कॉल ऑप्शन इन द मनी. तर आपण या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनवरती लावलेला आहे 23,300चा कॉल ऑप्शन. अशा वेळेस आपल्याला या टायमाला आपल्याला बाय करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनचे पण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो उद्या आपल्याला एक प्लॅन करून ट्रेडिंग करायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मित्रांनो छोटासा स्टॉप लॉस लावायचा आहे आणि मॅक्झिमम प्रॉफिट घेण्याचा आपण यातून प्रयत्न करायचा आहे. आणि मार्केट नेहमी मित्रांनो तुम्हाला सांगणं असतं की मार्केट नेहमी तुम्हाला ट्रॅप करत असतं. जे छोटे छोटे ट्रेडर्स असतात, अशा ट्रेडर्स जे इंट्राडे करत असतात, ज्यांच्याकडे कॅपिटल कमी असतं, अशा ट्रेडर्सला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी दाखवून ट्रॅप करून मार्केट खाली आणलं जातं आणि सेलिंग ऑपॉर्च्युनिटी दाखवून सेल करून प्राईस वरती नेली जाते. अशा ट्रॅपमधनं वाचण्यासाठी मित्रांनो आपल्याला सपोर्ट लेवलला बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधायची, रेजिस्टन्स लेवलला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी शोधायची. अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचा आपला प्लॅनिंग असणार आहे 3 जूनचा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.